हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते मिश्र डाळीचे वडे। त्याच्यासाठी मी 1 वाटी चणा डाळ घेतली, अर्धी वाटी मूग डाळ घेतली, अर्धी वाटी तूर डाळ घेतली आणि मुठभर तांदूळ घेतले। ते मी रात्री भिजत टाकले होते। हे पहा भिजून तयार झालेलं आहे। आता आपण याच्यामध्येच हे सगळं साहित्य घालून ते मिक्सरला दळायचं आहे। तर त्यासाठी कोथिंबीर आहे, लसूण, जिरं, ओवा आहे, हिंग घातलाय, 4 मिरच्या, मीठ आणि कापलेला कांदा। तर आपण हे मिक्सरला याची भरड करून घेऊ। आता हे मिश्रण मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। वरून थोडंसं मीठ घातलंय, कारण मगाचं मीठ कमी पडलं असं वाटतं म्हणून। आणि आता घातली हळद कलर येण्यासाठी। आता आपण लगेच याचे वडे बनवून तळायला घेऊया। आता तेल गरम झालेलं आहे, तर आपण वडे सोडून घेऊया। बघा असे, किंवा हाताने थापला तरी चालेल। मी हातानेच थापून घेते। हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि मधला भाग असतो ना आपला तळहात, त्याच्यामध्ये वडा ठेवून गोल करा आणि त्याला भोक पाडून असं सावकाश सोडा। झटपट होतो, म्हणजे हातावरती पटकन तयार होतो। आता मी अशी बनवून घेते। आता एका बाजूनी मी तळून झालेले आहे, दुसऱ्या बाजूनी उलटून घेते। हे बघा सोनेरी कलर आलेला आहे। ही स्टीलची कढई असल्यामुळे करपण्याची शक्यता असते, तर शक्यतो नॉनस्टिक कढई किंवा ॲल्युमिनियमचीच कढई वापरा। आता मी काढून घेते, तळून चांगले लालसर तळून झालेले काढून घेऊया। आणि हे पण काढून घ्यायचं। हे छोटे छोटे कण राहतात ना पिठाचे, ते पण काढून घ्या, नाहीतर ते काळे पडतात आणि ते दुसऱ्या वड्यांना चिकटून ते खराब दिसतं। तयार झालेत आपले वडे। सोबत आहे दह्याची चटणी। दह्याच्या चटणीला मी मोहरीची तडका लावलेला आहे। दह्यामध्ये साखर, मीठ, तिखट घालून ते आधी फेटून घेतलं आणि नंतर तडका मारला। आपले वडे आहेत। वड्यासोबत 4 पकोडेही काढलेले आहेत।